नमस्कार. तुम्ही जर का स्टार्टअप फाउंडर असाल ना किंवा तुमचा बिझनेस असेल तर तुम्ही फायनान्शियल प्रोजेक्शन्स करता, म्हणजे पुढच्या येणाऱ्या महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये आपला बिझनेस किती होईल याचं तुम्ही प्रोजेक्शन करता, एस्टिमेट करता. बरोबर आहे. हे करताना तुम्ही काय करता की तुमच्या बिझनेसची ग्रोथ दाखवता. ग्रोथ दाखवता म्हणजे काय, तर तुम्ही म्हणता की आज माझ्याकडे एवढे कस्टमर्स आहेत आणि दर महिन्याला माझे 10% कस्टमर ऍड होत होत वर्षाच्या शेवटी माझे किती कस्टमर होतील. यात प्रॉब्लेम काय आहे की तुमचा जो कस्टमर पहिल्या महिन्यात आहे ना, नॉट नेसेसरीली तो शेवटच्या महिन्यात राहणार आहे. याचा अर्थ असा की तुम्ही जेव्हा 10% कस्टमर ऍड करताय तेव्हा तुमचे 2-3% कस्टमर गळून पण जातात, जे गेल्या महिन्यात होते पण या महिन्यात ते कंटिन्यू करत नाहीत तुमच्या बरोबर. बरोबर आहे. हा जो मायनस रेट आहे, निगेटिव्ह रेट आहे कस्टमर्स निघून जाण्याचा, याला म्हणतात चर्न रेट. बरोबर. चर्न रेटला कस्टमर ॲट्रिशन असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा फायनान्शियल प्रोजेक्शन्स कराल ना, पुढच्या महिन्यात पुढच्या वर्षात किती आपला सेल होईल, तेव्हा चर्न रेट नक्की लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही 10% कस्टमर ग्रोथ वाढवताय तेव्हा किती कस्टमर आपल्याबरोबर राहणार नाहीत याचा सुद्धा अभ्यास करा आणि त्याचं पण कॅल्क्युलेशन आपल्या प्रोजेक्शन्समध्ये टाका. बरोबर आहे. चर्न रेट